शेकडो महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता त्याच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले। एसआयटीच्या तपासाच्या दरम्यान खरातची मुलगी तृप्त बालाच्या नावावर किती मालमत्ता असेल विचार करा। 100 कोटींची मालमत्ता त्या पोरीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे। एसआयटी कडून आज तृप्त बालाची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि कदाचित ती सुद्धा घडणार। खराच्या मुलीच्या नावे 100 कोटींची मालमत्ता। खराच्या मुलीची होणार एसआयटी चौकशी। मुलीच्या चौकशीतून उघड होणार नवे कारनामे। अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरातनं शेकडो कोटींची संपत्ती जमवल्याचं उघड झालंय। खरातची मुलगी तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्तांची खरेदी झाल्याचं एसआयटीच्या तपासात समोर आलंय। खरात पाठोपाठ आता त्याची मुलगी तृप्ता बालाचीही चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय। खरातची मुलगी तृप्ता बालाच्या नावे स्थावर जंगम अशी 100 कोटींची मालमत्ता असल्याचं बोललं जातंय। त्यात गवळणे पाथर्डी रस्त्यावरच्या मोक्याच्या प्लॉटचा समावेश आहे। खराच्या कंपन्यांमध्ये त्याच्या मुलीची भागीदारी असल्याचं समोर आलंय। शिवाय त्याची दुसरी मुलगी सृष्टीच्या नावे प्लॉट खरेदी झाली असून तिचीही चौकशी केली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खराच्या नाशिकमधल्या तृप्ताबाला बंगल्याची झडती घेतली। या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळाले। या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातनं बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। खराच्या तृप्ताबाला बंगल्यातून शेकडो कागदपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत। शिर्डीत झटपट दर्शन मिळवून देण्याच्या बहाण्यानं खरातनं अनुयायांकडून फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स घेतली। त्याच कागदपत्रांचा वापर करून तो पतसंस्थेत खातं उघडायचा, त्यासाठी अनुयायांची बनावट सही करायचा। विशेष म्हणजे अनुयायांच्या खात्यावर वारसदार म्हणून तो स्वतःचं नाव द्यायचा। आपला मोबाईल क्रमांक तो त्या खात्याला लिंक करत असल्याचं बोललं जातंय। अनुयायांची कागदपत्र वापरून खरातनं 131 बँक खाती उघडली। अहिल्यानगरसह नाशिक, पुण्यातील बँकेत खराची खाती आढळून आली आहेत आणि याच खात्यातून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केल्याचं पोलिसांना संशय आहे। भोंदू अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यातल्या पीडित महिलेने अनेक धक्कादायक माहिती या अशोक खरातबाबत दिली। अशोक खरात त्याच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांची माहिती घेत होता। अर्थात सुरुवातीला त्या ठिकाणी गेलेल्या लोकांकडनं तो आधार कार्ड, पॅन कार्ड देखील घ्यायचा आणि त्यानंतर त्या भक्ताची वेगळी माहिती कलेक्ट करायचा। त्या भक्ताच्या घराच्या जवळ असलेले मंदिरं, वेगवेगळे ठिकाणं याची तो माहिती कलेक्ट करायचा आणि ज्यावेळेला हा भक्त या वेगवेगळ्या समस्या घेऊन या अशोक खरातकडे यायचा तेव्हा तो त्यांना या सगळ्या मंदिरांचा, या ठिकाणांचा रेफरन्स द्यायचा आणि वेगवेगळे उपाययोजना सांगायचा। इतकंच नाही तर हा भोंदू अशोक खरात या पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या मदतीनं या सगळ्या भक्तांच्या नावानं वेगवेगळे अकाउंट खोलायचा। एसआयटी चौकशीत भोंदू खराच्या आर्थिक गैरव्यवहाराचा उलगडा होऊ लागलाय। खरातनं तब्बल 300 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचं समोर आलंय। या व्यवहारांमध्ये पुण्यातील एका नामांकित बिल्डरसह आणखी 14 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे व्यवहार नाशिकमधील की पुण्यातील याबद्दल आता तर्कवितर्कांना उधाण आलंय। तपास यंत्रणांकडून या व्यवहारातील पैशांचा स्रोत आणि त्याचे मार्ग याची सखोल चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणामुळे आता आंतरराज्य आर्थिक गुन्हेगारीचं स्वरूप स्पष्ट होत असून तपास अधिक गुंतागुंतीचा बनलाय। अशोक खरातनं अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जमा केल्याचा अंदाज आहे। सोमवारी ईडीनं भोंदू खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। त्यामुळे खरातवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे। यातील 8 गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा संबंधित आहेत, तर इतर 5 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत। ईडीच्या चौकशीत खरातकडे असलेला कुबेराचा खजिना उघड होण्याची शक्यता आहे। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।